stay so stay नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव पूर्वा विलास बहाडकर आणि मी एक पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनिस्ट आहे. तर आजचा विषय माझ्या सर्व बहिणींसाठी, माझ्या सर्व टीनेज बहिणींसाठी, त्यासोबतच ज्यांना नुकतेच पिरियड्स यायला स्टार्ट झाले आहेत त्यांच्यासाठी, त्यासोबतच ज्या PCOD सोबत फाईट करत आहेत त्यांच्यासाठी. तर आज मी 4 अशा गोष्टींबद्दल बोलणार आहे ज्या मे बी माझ्या टीनेज पूर्वाला माहिती असतं, तर नक्कीच ती आज तिची ही PCODची जर्नी आहे किंवा PCOD सोबत जी फाईट करते, नक्कीच तिला ती फाईट करायला लागली नसती असं मला वाटतं. सो ह्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सो दॅट ज्या माझ्या टीनेज बहिणी आहेत त्यांना ह्या गोष्टी फेस करायला नाही लागत. सगळ्यात प्रथम गोष्ट जी मी आज बोलणार आहे ती म्हणजे एक्सरसाइज. माइल्ड एक्सरसाइज सगळ्यांनीच केली पाहिजे आणि सगळीजणं जे एक्सपर्ट्स आहेत, जे डॉक्टर्स आहेत, ते आपल्याला ह्या गोष्टीवरती खूप एम्फसाइज करतात की 30 मिनिट्स तरी ॲटलिस्ट एक्सरसाइज केली पाहिजे. नॉट नेसेसरी की आपण जिमचे मेंबरशिप घेऊन जिममध्येच 1-2 तास एक्सरसाइज करणं इम्पॉर्टंट आहे. जर का जिममध्ये जाणं, जिममधली एक्सरसाइज तुम्हाला आवडते आहे, ते तुम्हाला मोटिवेट करते, डेफिनेटली डू दॅट, बट डू इट अंडर द एक्सपर्ट सुपरविजन. आज मी बोलणार आहे सगळ्यात बेस्ट एक्सरसाइजबद्दल, दॅट इज वॉकिंग. 30 मिनिट्स वॉकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी एज ग्रुप. ठीक आहे, आपण जरी टीनेज आहात, तुम्ही तुमच्या प्युबर्टीमध्ये आहात, किंवा तुम्ही एक मिडल एज वुमन आहात, किंवा तुम्ही एक ओल्ड एज वुमन आहात, सगळ्या एज ग्रुपसाठी 30 मिनिट्स वॉकिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट एक्सरसाइज. त्यासोबतच गोष्ट जी आपण केली पाहिजे ती म्हणजे आपला जो पेल्विस रिजन असतं, म्हणजे आपलं कमरेच्या खाली, म्हणजे आपला ओटीपोटवाला जो एरिया असतो, त्या एरियाला पेल्विस रिजन आपण असं म्हणतो. त्या रिजनचा रिलेटेड जे पण योगा पोजेस असतात, जसं की बटरफ्लाय पोज झालं आणि बऱ्याच अजून पोजेस आहेत ज्या आपण डेली रुटीनमध्ये केल्या पाहिजेत. पेल्विस रिजनच्या योगासोबतच आपण स्ट्रेस रिलीफ करणारे जे योगा असतात ते फॉलो केले पाहिजेत. बिकॉज काय असतं ना, आपल्याला माहीत नाही, आपल्याला लक्षात येत नाही, पण स्ट्रेस कधीकधी सगळ्यात महत्त्वाचं कारण बनतो आपल्या एखादं डिसीजसाठी. आणि PCOD असा प्रॉब्लेम आहे, त्याचा वन ऑफ द बिगेस्ट फॅक्टर इज स्ट्रेस. ठीक आहे, स्ट्रेस असला की आपले हॉर्मोनल काय होणार, इम्बॅलन्स होत जातं. सो स्ट्रेस कमी करण्यासाठी वॉकिंग इज ऑल्सो अ बेस्ट एक्सरसाइज. वॉक अशा ठिकाणी करा, जरा नेचरमध्ये करा. तुमच्या सोसायटीमध्ये थोडीफार झाडं असतील तिथे थोडंसं वॉकला जा, किंवा जवळच एखादं गार्डन असेल तिथे वॉकला जा. वॉक करताना एखादं छानसं पॉडकास्ट ऐका, जे तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल काहीतरी इम्प्रूव्ह करायचं असेल, किंवा एखादं चांगली स्टोरी ऐका, किंवा बेस्ट गाणी ऐका. जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही या 30 मिनिट्समध्ये करू शकता ड्युरिंग वॉकिंग. हळूहळू वॉकिंगचा स्पीड वाढवत जा, जसं आपण आधी नॉर्मल वॉकिंग करू, नंतर हळूहळू ब्रिस्क वॉकिंग करायला स्टार्ट करा. डेफिनेटली ते आपल्याला हेल्पफुल राहील. आता आपण वळूयात आपल्या सेकंड टॉपिकवरती. द सेकंड टॉपिक इज नेवर एवर टेक हॉर्मोनल पिल्स विदाऊट डॉक्टर्स रेकमेंडेशन. डॉक्टरनी सांगितल्याशिवाय कधीच हॉर्मोनल पिल्स आपले पिरियड्स डिले करण्यासाठी किंवा अर्ली करण्यासाठी मेडिकलमध्ये जाऊन घेणं हे चांगली गोष्ट नाही आहे. हे कधीच करायचं नाही आहे. आपल्याला काही पूजा आहे, घरात काही प्रोग्राम आहे, आपल्याला रिसॉर्टला जायचं आहे, वॉटर पार्कला जायचं आहे, फिरायला जायचं आहे, काही स्पेशल ओकेजन आहे, आपल्याला आपले पिरियड्स डिले करायचे आहेत, आधी करायचे आहेत. ही खूप जनरल प्रॅक्टिस झाली आहे की आपण 3-4 दिवसांसाठी त्या गोळ्या घेतो आणि आपले जे पिरियड्स आहेत ते डिले करतो किंवा अर्ली करतो. पण इथे आपण काय करत होते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण आपल्या हॉर्मोनल सायकलला त्याचं म्हणजे बॅलन्स ब्रेक करतो आहे, त्याला आपण विस्कळीत करून टाकतो आहे. यूजिंग दिस फॉर वन्स इन युअर लाईफ टाईम इज नॉट व्हेरी हार्मफुल. पण आपण काय करतो, आपल्याला ती सवय लागून जाते. आपण प्रत्येक काही छोटी मोठी गोष्ट असेल ना, ती आपण त्या गोळ्या घ्यायला स्टार्ट करून देतो. हे असू शकतं की ते इझिली अवेलेबल आहेत आपल्याला,
दुसरं, आणि ते खूप नॉर्मलाइज केलं गेलं की ह्या गोळ्या घेणं इज व्हेरी नॉर्मल. 3 दिवसाच्या गोळ्या घ्या, स्टॉप केल्यानंतर 2-3 दिवसात पिरियड्स येऊन जातात, किंवा वाईस वर्सा घ्या, 2-3 दिवसात पिरियड्स येतात डिले करण्यासाठी, राईट. सो हे खूप नॉर्मलाइज केलं गेलं आहे, पण मेनी ऑफ द वुमन डज नॉट नो की त्याचे किती हार्मफुल इफेक्ट्स आहेत. फर्स्टली जेव्हा आपण ह्या गोळ्या घेतो, तुम्ही नोटीस केलं असेल इन सम वुमेन्स नॉशिया होणं, म्हणजे उलटीसारखं होणं, त्याच्यानंतर बॉडी पेन होणं, त्याच्यासोबतच अजून असं आपल्याला हेडेक होणं, राईट. ह्या सगळे साईड अँड सिम्पटम्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसायला लागतात जेव्हा आपण या गोळ्या कन्झ्युम करतो. आणि जसं मी म्हटलं, आपण आपली जी नॅचरल सायकल आहे ना, त्या सायकलला आपण हार्म करतो आहे. ते हार्म केल्यामुळे काय होतं की हळूहळू माझी सायकल इरेग्युलर व्हायला लागते, किंवा तो हॉर्मोनचा बॅलन्स आहे ना, तो इम्बॅलन्स होऊन गेला आता. त्याच्यामुळेच आपल्याला इन फ्युचर PCOD होण्याचे चान्सेस पण खूप जास्त आहेत, आणि अदर हेल्थ रिलेटेड रिस्क होण्याचे पण चान्सेस आहेत. सो आता ही गोष्ट नाही आहे की हे हॉर्मोनल पिल्स वाईट आहेत, हे मी कधीच नाही घेतले पाहिजे. नो, मी कधी घेतले पाहिजे जेव्हा मला माझ्या डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलं आहे, असं काहीतरी फंक्शन आहे, काहीतरी आहे, मी माझ्या डॉक्टरकडे गेली, माझ्या डॉक्टरने सांगितलं हे गोळ्या घे, दिस इज सेफ फॉर यू, देन इट इज फाईन. ठीक आहे. आपण आपलंच जाऊन मेडिकलमधून घेऊन येणं आणि त्या गोष्टीचं खूप जास्त प्रमाणात कन्झ्युम करणं इज व्हेरी रॉंग. थर्ड गोष्ट आता आपण बघणार आहोत ती ह्याच्याच रिलेटेड आहे, पिरियड्स रिलेटेड, दॅट इज सीड सायकलिंग. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल हा टर्म, सीड सायकलिंग. तर सीड सायकलिंगमध्ये काय केलं जातं, जसं आपल्याला माहिती आहे आपल्या पिरियड्सचे पण 2 सायकल असतात. पहिलं असतं फॉलिकल फेज आणि दुसरं असतं ल्युटियल फेज. ठीक आहे. तर हा फॉलिकल फेज कधी स्टार्ट होतं, आपलं फर्स्ट डेपासून ते 14 डेजपर्यंत, आणि सेकंड फेज 15 डेजपासून जेव्हा आपल्याला पिरियड्स आले तेव्हापासून. तर हा जो फर्स्ट फेज असतो ना, त्याच्यामध्ये आपण सीड सायकलिंगमध्ये पहिल्या फेजमध्ये 2 सीड्स खातो, दुसऱ्या फेजमध्ये दुसऱ्या 2 सीड्सचं कॉम्बिनेशन खायचं असतं. तर फर्स्ट फेजमध्ये कुठलं सीड्स खायचे असतात, तर फर्स्ट फेजमध्ये आपल्याला खायचं असतं फ्लॅक्स सीड्स आणि पंपकिन सीड्स, आणि दुसऱ्या फेजमध्ये आपल्याला खायचं असतं सिसमी सीड्स आणि सनफ्लावरच्या सीड्स. हे दोन्ही पण आपल्याला 1-1 टेबलस्पूनच्या रेशिओमध्ये घ्यायचं आहे, आणि दोन्ही मिक्स करून आपल्याला पूर्ण दिवसातनं कधीही आपण खाऊ शकतो. सो याच्यासाठी काय करू शकतो आपण की 4 डब्या ठेवू शकता भाजून. ते सीड्स तुम्ही प्रिपेअर करून ठेवले, 1 टेबलस्पून आपला जो चमचा असतो त्याच्याने 1-1 टेबलस्पून घेतलं, तसं खाऊ शकता. ऑर एल्स यू कॅन डू इज, आपण तसे दोन्ही फेजनुसार तुम्ही त्याचे काहीतरी लाडू वगैरे बनवू शकता. लाडू बनवताना मेक शुअर करा की जास्त साखरेचं प्रमाण यूज नाही करणार, त्याच्या जागी तुम्ही डेट्स वगैरे यूज कराल, किंवा पीनट बटर वगैरे यूज करून त्याचे लाडू बनवू शकता, किंवा दुसरे नट्स पण यूज करू शकता. आता या सीड्स करतात काय आपल्या बॉडीमध्ये, तर ह्या सीड्समध्ये ना आपल्या हॉर्मोनला रेग्युलेट करण्यासाठी, आपल्या हॉर्मोनला बॅलन्स करायची पॉवर असते. जे आपण फॉलिकल फेजमध्ये खातो आहे ना, जे आपले फ्लॅक्स सीड्स आहेत, त्याच्यामध्ये इस्ट्रोजनचा एक अमाऊंट असते छोटीशी, जी आपल्या बॉडीमध्ये जाऊन ना इस्ट्रोजनचं काम करत असतं. सो काय होतं, जर का कमी असेल तर ते कमी जास्त असं बॅलन्स करायचं काम फ्लॅक्स सीड करते. दुसरं आहे ते म्हणजे पंपकिन सीड. पंपकिन सीड्समध्ये झिंकचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं आणि खूप छान असतं. ते झिंक काय करतं, आपल्या हॉर्मोनला बॅलन्स करायचं काम करत असतं. त्याच्यासोबतच त्याच्यात प्रोजेस्टेरॉनचं लेवल छान प्रमाणात असतं. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला जे तेव्हा नीडेड हॉर्मोन्स आहेत ते आपले काय होऊन जातात, बॅलन्स होऊन जातात. मग आपला आला दुसरा फेज. दुसऱ्या फेजमध्ये आपण काय म्हणालो, आपण एक तर सिसमी सीड्स खाणार, आणि दुसरं म्हणजे आपण खाणार आपलं सनफ्लावर सीड्स. सिसमी सीड्समध्ये असतं लिगॅन्स काय करतात, आपले जे इस्ट्रोजनचं लेवल आहे ना त्याला अजून जास्त वाढवण्यापासून वाचवतात, म्हणजे त्याला मेंटेन करायचं काम करतात. आणि दुसरं आलं आपला सनफ्लावर सीड्समध्ये विटॅमिन ई खूप जास्त प्रमाणात असतं. त्या विटॅमिन ईनी काय होतं, आपलं प्रोजेस्टेरॉनचं लेवल आहे ना ते बरोबर मेंटेन करायला हेल्प होऊन जातं. आणि ह्या दोन्ही सीड्समध्ये बाकी न्यूट्रियंट्सची पण जी लेवल आहे ती चांगल्या प्रमाणात असते. त्यासोबतच
प्रोटीन्स पण आपल्याला ह्या सीड्समधून मिळतात. सो हे ॲज अ स्नॅक्स खूप छान ऑप्शन आहे आपल्याला खायला. रोस्ट करताना थोडंफार मसाला टाकून रोस्ट करू शकता, मीठ मसाला टाकून रोस्ट करून ठेवलात, इट्स फाईन. फक्त सीड्सला जेव्हा आपण रोस्ट करतो ना, एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी एकदा रोस्ट करून ठेवलं आहे ना, त्याला मी लाँग टर्मपर्यंत नाही ठेवणार. आपण म्हणतो ना खवूट होऊन जातात ते, राईट? त्याच्यामधलं ऑइल सिक्रेट होऊन ते रॅन्सिड व्हायला स्टार्ट होतं, म्हणजे खवूट व्हायला स्टार्ट होऊन जातं. सो आपण एका टायमाला 1 मंथचं म्हणजे 15 डेजवाला जो आपला पिरियड आहे तेवढीच बॅग बनवा. दर दिवसाला 1 टेबलस्पून खायचं आहे. दॅट्स मीन्स 14 टेबलस्पून किंवा 15 टेबलस्पून जेवढं लागणार आहे तेवढंच भाजायचं, तेवढंच त्या डब्यात आपल्याला ठेवायचं. हा सीड्स खाण्याचं अजून एक चांगलं बेनिफिट हे आहे, असं म्हणतात रिसर्चनी, की हे आपल्याला फर्टिलिटीमध्ये पण खूप हेल्प करतं. कारण आपण बघितलं की आपले हॉर्मोन बॅलन्स करायचं ते काम करते. सो डेफिनेटली ते आपल्या फर्टिलिटीवरती चांगला इफेक्ट देणारच आहे. त्यासोबत असे पण रिसर्च आहेत जे क्लेम करतात की जर का आपण सीड सायकलिंग किंवा हे सीड्स कन्झ्युम केले तर आपण आपली जी रिस्क आहे ब्रेस्ट कॅन्सरची ती काय करतो आहे, रिड्यूस करतो आहे. सो डेफिनेटली आपण कुठल्याही लाईफ स्टेजमध्ये आहोत तर आपण या सीड्स खाणं डेफिनेटली ट्राय करू शकतो. आणि दिस इज अ बेस्ट वे, राईट, टू इनकॉर्पोरेट हेल्दी स्नॅकिंग. चलो आता लास्ट नॉट द लीस्ट, जसं की 4th टिप आहे, जी आहे जेव्हापासून आपले पिरियड्स येत आहेत तेव्हापासून आपल्या पिरियड्स सायकलवरती आपण वॉच ठेवणं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. वॉच ठेवणं म्हणजे काय की मला कधी आले आहेत पिरियड्स, कुठल्या डेटला आलं आहे, किती डेजपर्यंत ते राहिलं होतं, माझी नेक्स्ट सायकल जी आली आहे ती कम्प्लिटली 28 डेज नंतर किंवा 30 डेज नंतर आली आहे का, किती आधीच आली आहे. ह्या सगळ्या गोष्टीवरती वॉच ठेवणं काय इम्पॉर्टंट आहे, बिकॉज मेनी अ टाइम्स मुलींना पिरियड्स खूप डिले येतात किंवा खूप लवकर येतात आपण त्या गोष्टीला इग्नोर करतो. आपल्याला वाटतं की ठीक आहे, झालं असेल, स्ट्रेसमुळे झालं असेल किंवा माझं एक्झर्शन झालं म्हणून झालं असेल, पण हे असं होणं नॉर्मल नाही आहे आणि आपण ह्या गोष्टीला ॲड्रेस करणं गरजेचं आहे. आपण त्वरित डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा नुकतेच आपल्याला पिरियड्स आलेले असतात ना, तेव्हा असं म्हणतात की जर आपल्या 1 इयरपर्यंत आहे ना आपली ती सायकल रेग्युलेट व्हायला टाईम लागतो. सो तेव्हा जर का तुम्हाला असं डिले होत आहे किंवा लगेच येते किंवा जास्त डिले होत आहे तर दॅट इज नॉर्मल. पण नंतर असं होणं इट्स नॉट नॉर्मल. जसं की 15 दिवसांनी परत पिरियड्स येणं, त्याच्यानंतर 2-2 महिने पिरियड्स न येणं, 3-3 महिने पिरियड्स न येणं, आणि जेव्हा पिरियड्स येत आहेत तेव्हा खूप जास्त फ्लो होणं, म्हणजे दिवसातनं 4-5 पॅड्स मला चेंज करावे लागत आहेत किंवा आल्यावरती पेनच नाही होत. 2 दिवस फ्लो होतं, नंतर काही फ्लो नाही होत, आपल्याला वाटतं बरं झालं यार, नाही फ्लो होते, चांगली गोष्ट आहे. पण नो, ते इट इज नॉट राईट. हे नॉर्मल नाही आहे, राईट? ॲटलिस्ट 4 डेज तरी आपल्याला फ्लो व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर खूप पेनफुल क्रॅम्प्स येणं, खूप जास्त क्रॅम्प्स येणं, म्हणजे मला बसवत नाही आहे ही कंडिशन येणं, दिस इज ऑल्सो नॉट हेल्दी पिरियड्स. ठीक आहे, आपल्याला ह्या सगळ्या कंडिशनमध्ये डॉक्टरांचा सल्ला, गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि मी तर म्हणेन की ॲटलिस्ट दर 6 महिन्याने आपण आपली एक सोनोग्राफी करून घेणं गरजेचं आहे, अल्ट्रासाऊंड करून घेणं गरजेचं आहे, आणि सेम ते रिपोर्ट्स गायनॅकला दाखवणं गरजेचं आहे. गायनॅकचा सल्ला घ्या, गायनॅकच्या सल्ल्यानेच सोनोग्राफी करा आणि म्हणजे मॉनिटर करत राहा की नक्की काय होतं आहे. बिकॉज मेनी अ टाईम्स आपल्याला माहिती पण नसतं की आपल्याला PCOD आहे, आपल्याला हा त्रास होतो आहे. तो बराच फार खूप पुढे गेल्यानंतर आपल्याला, म्हणजे त्याचं सायन्स आणि तुमचं खूप जास्त दिसायला लागल्यानंतर आपल्याला कळतं की ओ माय गॉड, एवढे सिस्ट झालेले आहेत. सो रेग्युलर चेकअप करणं, रेग्युलर जसं गायनॅककडे जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, थोडेफार साईन्स अँड सिम्टम्स पण वॉच करत राहा की मला किती पॅड्स लागतात, मला क्लॉट्स येत आहेत का, म्हणजे जेव्हा आपल्याला ब्लड फ्लो होतं आहे, पिरियड्स फ्लो होतं आहे तेव्हा क्लॉट्स येत आहेत का, मला खूप पेनफुल पिरियड्स येत आहेत का, असं होतं आहे का की 1-2 दिवस मी बिलकुल फंक्शनल नाही आहे, म्हणजे मला पडूनच राहावं लागतं आहे, मला मेडिसिनच घ्यावी लागते आहे. सो इन सच सिच्युएशन प्लीज डॉक्टरला व्हिजिट करा.
गायनॅकला विजिट करा आणि तुमच्या ह्या सगळ्या क्युअरीज रिझॉल्व्ह करून घ्या. आणि ह्या सगळ्या सोबतच हेल्दी खाणं इज अ मस्ट. याच्यावरती हेल्दी हॅबिट्सवरती आणि हेल्दी इटिंगवरती मी नक्कीच एक मोठी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दल छोटंच हे म्हणेन की जे आपण खातो ट्राय करा की मिनिमल पॅकेज फूड खाल आणि मॅक्सिमम जे आपलं नेचरचं गुडनेस जे आपण म्हणतो ते फूड खाण्यावरती भार द्या. प्रोसेस्ड आणि जंक फूड जितकं कमी खाता येईल तितकं कमी खा. तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला काही याच्या आत्ता मी जे सगळं म्हणाले की रिसर्च म्हणतात किंवा काही डॉक्युमेंट्स आहेत मी सगळं खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक केलेलं आहे. डेफिनेटली जाऊन ते वाचा आर्टिकल्स. अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा तुम्ही याच्यामधलं कुठल्या गोष्टी फेस केल्या असेल किंवा तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करता तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा की तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे. त्याच्यासोबतच काही माझ्याकडनं मिस झालं असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते ॲड करू शकता. आणि जसं मी म्हटलं की हेल्दी ईटिंगवरती आणि PCODच्या डाएटबद्दल तर मी नक्कीच एक डिटेल व्हिडिओ लवकरच बनव. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुम्हाला नक्की कुठली गोष्ट नवीन ऐकायला मिळाली किंवा कुठली गोष्ट तुम्ही फॉलो करणार आहात उद्या कशाला आजपासूनच तर ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्ही तुमचा वेळ मला दिलात, माझी व्हिडिओ बघितली त्यासाठी धन्यवाद. आणि असंच पुढे तुमचा वेळ मला देत राहा, तुमचे सजेशन्स मला देत राहा की मी कसे अजून तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवू शकेन. ते स्वतः एम्पावर व्हा, दुसऱ्यांना एम्पावर करा आणि एक हेल्दी लाईफस्टाईलला सुरुवात करा. बाय. थँक्यू.